हॅलो सर्वांना. रीनाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. अँड टुडे इज माय बर्थडे अँड हॅपी बर्थडे टू मी. सो हाव आय स्पेंड माय बर्थडे हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. सो रात्री 12 वाजता माझा फ्रेंड घेऊन आला होता माझ्यासाठी केक आणि मग मी केक कट केला होता. त्याच्यानंतर मग गेलो आम्ही बदाम शेक प्यायला आणि सकाळी लवकर उठून मी झाले होते रेडी. देन माझ्या मम्मीनं बनवली होती माझ्यासाठी माय फेवरेट मॅगी. त्यानंतर आवरून गेले होते कामावरती आणि सगळेजण मला विश करायला येत होते. आणि माझी एक्झाम असल्यामुळे मला जायचं होतं कॉलेजला आणि त्यामुळे माझा खूपच मूड ऑफ होता, कारण असं काही अभ्यास माझा झाला नव्हता. मग या दोघांना सांगितलं की मला स्टँडवरती ड्रॉप करा. आणि दुसऱ्या दिवशी आंबेडकर जयंती असल्यामुळे सगळीकडे आंबेडकरांचे फ्लेक्स लागले होते. देन फायनली पोचले मी स्टँडवरती आणि माझी फ्रेंड थोडीशी लांब उभी राहिली होती, त्यामुळे मला चालतच जायचं होतं. मी खूप दमले होते, तेव्हा मग मी पाणी पिले थोडंसं आणि मग परत पुढं चालत गेले आणि फायनली ती मला भेटली. तिला घेऊन मग आम्ही गेलो कॉलेजवरती आणि पोचले मी कॉलेजवरती गेले सगळ्यात पहिलं आमचं काम असतं काहीतरी खाणं. आणि ही नंतरनं जाऊन आमच्यासाठी लस्सी घेऊन आली होती आणि हे हावरे कसे भांडतात लस्सीसाठी बघा. त्यानंतर केला थोडासा स्टडी आणि मग घरी जाताना पिले मँगो ज्यूस. त्यानंतर 6 वाजतावरून घाटामध्ये गेले होते, पण वातावरण इतकं घाण होतं की एकही फोटो चांगला आला नव्हता माझा. त्यानंतरनं गेले गाडगीजमध्ये चायनीज खायला. अँड देन त्यानंतरनं घरी माझ्यासाठी केक आणि रोज आणून ठेवलं होतं. आमच्याकडे अचानकच लाईट गेली, त्यामुळे मग काय करायचं म्हणून मग मी कलिंगडच खात बसले. भूक पण लागली होती खूप. आणि थोड्या वेळानं जाऊन बघते तर काय माझ्यासाठी यांनी छानसं डेकोरेशन करून ठेवलं होतं. त्यानंतर आम्ही केला केक कट. सगळे केक खायला बसले होते. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. ओके बाय.